यानंतर रक्षित सोनवणे हे इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये फार अत्यंत महत्त्वाच्या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे। इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे नाशिक आणि मुंबईचे ते सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केले होतं आणि टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये ते नाशिकचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। तर असे आयुष्यमान आपले रक्षित सोनवणे फार धम्माचा देखील गाडे अभ्यासक आहेत आणि धम्माप्रमाणेच जे पंचशीलाचे तत्व आहे ते अत्यंत तंतोतंत पाळणारे ते एक व्यक्तिमत्व आहे। मी त्यांना त्यांचे शब्द मांडण्यासाठी इथे आमंत्रित करतो। सर्वांना जय भीम। औपचारिकता किंवा फॉर्मॅलिटीज टाळून मी सरळ मुद्द्यांकडे येतो। ज्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्याचं रिपिटेशन मी करणार नाही। अनेक वक्त्यांनी जे काही बोललेले आहे त्यापेक्षा वेगळं आणि मूळ मुद्द्याकडे जाण्याचा प्रयत्न मी करतो। आजची जी परिस्थिती आपण पाहतो आणि वेगवेगळ्या वक्त्यांनी गेले 2 दिवस जे सांगितलेलं आहे त्याचं मूळ कारण काय आहे याच्याकडे मी येतो। आणि सुरुवातीला धम्मक्रांती अशी गतिमान करता येईल या विषयावर आज 15 जून 2025ला सेक्युलर मुवमेंटच्या 2 दिवसाच्या अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस पुण्यामध्ये या विषयावर मी बोलत आहे। सुरुवातीला मी धम्मक्रांती, आता धम्मक्रांती म्हणजे धम्म काय तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं धम्म या मर्यादित बोलतो आणि क्रांती म्हणजे रक्तरंजित क्रांती नव्हे, ती शांततापूर्ण आणि वैचारिक क्रांती ज्याच्यामुळे संपूर्ण जे काही जनमानस आहे जन आहेत लोक आहेत त्यांचं भलं करणारं समानता प्रस्थापित करणारी अशी क्रांती या चौकटीत राहून मी बोलणार आहे। तर धम्मक्रांती पुढे काही आव्हानं आहेत, काही जुनी आहेत काही नवीन आहेत आणि त्या आव्हानांनंतर मी सांगेल की आज परिस्थिती काय आहे आणि त्यानंतर कशी गतिमान करता येईल या विषयावर मी बोलेन। ॲक्च्युली ते धम्मक्रांती कशी गतिमान करता येईल असं असायला हवं, मी सरांना सांगितलं होतं, कारण अशी गतिमान करता येईल म्हटलं की मग या माणसाकडे सगळी उत्तर आहेत बरं का। तसं नाहीये, मी फार सामान्य माणूस आहे। फक्त एवढे थोडीशी क्युरिओसिटी असते मला, प्रश्न पडतात, काही प्रश्नांची उत्तरं मिळतात काहींची नाही मिळत। तर धम्माला जी काही आव्हानं सुरुवातीपासून होती जी आजही आहेत त्यातली महत्त्वाची जी आहेत, आज आपण पाहतोय 2500 वर्षानंतर जी धम्माला आव्हानं होती ती आजही तशीच आहे, त्यात नवीन आव्हानं ॲड झालेली आहेत। आणि मला असं वाटतं की 2500 वर्षापूर्वी बुद्धाने धम्म जो सांगितला तो म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीचं, इव्होल्युशन ऑफ मॅनकाइंड हे एका पशु किंवा शिकारी हंटर गॅदरर्स आपण म्हणतो त्या अवस्थेतून एका सिव्हिलाइज्ड मॅन किंवा सभ्य काय म्हणतो आपण सिव्हिलाइज्ड पर्सन याकडे ज्या वाटचालीचं जे काही प्रवास आहे त्या प्रवासामध्ये माणसाला माणूस बनवण्याचं काम, माणूस बनण्याचं काम, तो मार्ग बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितला आणि त्याला तेव्हाही आव्हानं होती आजही होती। आज आव्हानं जास्त आहेत। आज जुनी आव्हानं काय आहेत आजपर्यंत जी काय आहेत ती काय आहेत, आपण जे बघतो की डावे आहेत उजवे आहेत। आता उजव्यांचं आव्हान तर पूर्वी होतं आजही आहे, आज ते अधिक प्रबळ झालेलं आहे। डाव्यांचं आव्हान हे कम्युनिस्टांच्या चळवळीनंतर आलं। आज कम्युनिस्ट चळवळ जगात कुठेही अस्तित्वात नाही आहे, एक फेल गेलेली फिलॉसॉफी आहे, आपण त्याच्यावर बोलूच नाही असं माझं मत आहे। आणि मार्क्सिझमचे जे तुम्ही जर पाहिलं
तर मार्क्सने जे जे काही सांगितलं ते खोटं ठरलेलं आहे. त्यांनी सांगितलं कॅपिटलिझम विल कोलॅप्स अंडर इट्स ओन वेट. स्वतःच्या वजनानेच कॅपिटलिझम क्लोज होणार आहे, कारण कॅपिटलिझममध्ये कॉम्पिटिशन खूप आहे आणि ते एकमेकांनाच मारून ते मरून जातील. बाबासाहेबांनी खूप चांगल्या रीतीने मार्क्सिझमला उत्तर दिलेलं आहे, आपण त्याच्यात जाता कामा नये. पण जस्ट उल्लेख यासाठी करतो की त्याचा आधार घेऊन उजवे आपल्याला मग अर्बन नक्षल आहे का हा, की अमुक आहे का, असं ते धाक दाखवत असतात. आता आपलेही काही लोक आहेत म्हणजे जे स्वतःला बौद्ध म्हणतात किंवा आंबेडकरवादी म्हणतात, ती माणसं देखील इतकी पछाडलेली आहे मार्क्सच्या पिशाच्याने भूताने, की जिथे चान्स मिळेल ना ते मग मार्क्सची तुलना बाबासाहेबांशी, मार्क्सची तुलना बुद्धाशी नका करू. कशाला, काय सांगा ना, जगात कुठे आहे मार्क्सवाद? फेल गेलेली फिलॉसॉफी. आणि ज्यांना ते पटत नसेल त्यांनी आर्थर कोसलरचं द गॉड दॅट फेल्ड वाचावं. आर्थर कोसलर हा माणूस खूप मोठा विचारवंत लेखक आणि पत्रकार होता. त्याने अनेक पुस्तकं लिहिली, अनेक काही, आणि तो बेसिकली बायोलॉजिस्ट होता, जीवशास्त्रज्ञ होता. तर सुरुवातीच्या काळामध्ये तरुणपणात जसं माणसं लवकर प्रेमात पडतात तसं तरुणपणामध्ये माणसं लवकर कम्युनिस्ट होतात. खूप खूप असं वेगळं काहीतरी किक बसतं. तर हा माणूस कम्युनिस्ट झाला आणि इतका नाही तर त्याच्यामध्ये त्यांची इंटरनॅशनल कम्युनिस्टांची जी संघटना आहे कॉमिंटर्न, याचा तो मेंबर झाला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की हे काही खरं नाही आहे, म्हणजे इथे प्रचंड हुकुमशाही आहे आणि जे लोक हे चालवत आहेत ते अत्यंत स्वार्थी आहेत आणि यातून काही भलं होणार नाही आहे कोणाचं. मग तो कम्युनिझम मधून बाहेर पडला हा माणूस आणि त्याने द गॉड दॅट फेल्ड हे पुस्तक लिहिलं. तर त्यानंतर अनेक असे लोक आहेत की ज्यांनी कम्युनिझमवर आधारित असं बरंच काही, जसं अलेक्झांडर सोल्जेनित्झिनची पुस्तकं जर तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल की स्टॅलिनच्या राजवटीमध्ये काय काय घडलेलं आहे. तर असं असताना आपले जे काही सो कॉल्ड विचारवंत आहे त्यांनी मार्क्सचा उल्लेखच करू नये. आता मी हा केला कारण मला हे सांगायचं होतं म्हणून. आता डावे झाले, उजवे झाले, तिसरी एक शक्ती आहे की जी फारच डॅमेज करते, म्हणजे धम्मक्रांतीला किंवा बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला, ती म्हणजे आंबेडकरी लोक. आता तुम्ही म्हणाला आंबेडकरी माणूस कसं काही नुकसान पोचवतो, तर त्याचं कारण असं आहे की जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात त्यापैकी निम्म्याहून जास्त जे लोक आहेत ना ते आंबेडकरांचे भक्त आहेत. आंबेडकरांची फक्त पूजा करतायत, त्या बाबासाहेबांचं वाचत नाही, काही विचार करत नाही, काही त्यांना विजन नाही, काही नाही. बाबासाहेबांची पूजा करायची, घरात फोटो लावायचे, जयंत्या साजऱ्या करायच्या, आणि आम्ही आंबेडकरवादी आहोत, बौद्ध आहोत म्हणून आम्ही ग्रेट आहोत. आणि कशाच्या जीवावर आज लोक तुम्हाला टॉलरेट करतायत, सहन का करतायत? कारण बाबासाहेबांमुळे आरक्षण आलं, आरक्षणामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, शिक्षण मिळाल्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली, तुम्हाला पदं मिळाली. यामुळे लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा तुमच्याशी ज्या प्रकारे ते पूर्वी वागत होते ते आता वागू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला असं होतं आपण काहीतरी खूप मोठे झालो. काही नाही. बरेच लोक सांगतात अहो आपली एवढी प्रगती झाली बघा, बरोबर आहे, प्रगती झाली आहे, पण ती सर्वांगीण प्रगती झालेली नाही आहे, ती फक्त आर्थिक प्रगती झालेली आहे. माझा विश्वासच नाही की प्रगती झालेली आहे. आर्थिक प्रगती झाली हे मी मान्य करतो, वैचारिक प्रगती झालेली नाहीये. आजही आपण म्हणजे जे धर्मांतर करून बौद्ध झालेले लोक आहेत, मग ते खाजगी क्षेत्रात असो, सरकारी नोकरीत असो, कुठल्याही उच्च पदावर असो, त्यांची विचार करण्याची पद्धत किंवा जगण्याची पद्धत आहे ना बदललेली नाही. आता याच्यात एक कारण असंही एक्सक्यूज आपण सांगू शकतो की नाही काय बाबासाहेबांनी आयुष्याच्या शेवटी धर्मांतर केलं, त्यानंतर 2 महिन्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण झालं, त्यामुळे त्यांना आपल्याला समजून सांगता नाही आलं किंवा त्यांच्यानंतर कुणी चांगली माणसं आपल्याला मिळाली नाहीत की ज्यांनी हे सांगावं. पण हे जरी खरं असलं तरी बाबासाहेबांनी एक मोठं काम आपल्यासाठी करून ठेवलंय, ते म्हणजे बुद्ध अँड हिज धम्म लिहून ठेवलंय ना, ते सुद्धा लोक वाचत नाही. आणि मग परिणाम असा होतो की एखादा बौद्ध अधिकारी, एखादा बौद्ध राजकारणी किंवा कोणीही उच्च पदावर बसलेला, कुठल्याही पदावर असो,
तो बौद्ध असण्याची खूण म्हणजे एकच असते की बाबा त्याच्या घरात फोटो असेल. आता काही लोकांना तर लाज वाटते, ते ठेवतही नाहीत फोटो. काही लोकांना सांगायला लाज वाटते की माझी जात किंवा माझा धर्म, मी बौद्ध आहे म्हणून. पण मग जे लोक सांगतात की बाबा नाही नाही मी आहे, ते फक्त बुद्धाचा फोटो, बाबासाहेबांचा फोटो लावला, जयंती केली किंवा हे सगळ्या जे ज्या गोष्टी टोकनिझम आहे, सिम्बॉलिझम आहे, एवढंच फॉलो करून त्यांची अपेक्षा असते किंवा आम्हाला तुम्ही खूप मोठे बौद्ध समजा. अरे तसं नाही, तू काय मोठा तीर मारलाय, तुला आरक्षणामुळे शिक्षण मिळालंय, नोकरी मिळाली, आणि त्याच्या जोरावर तुम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी खूप मोठं अचिव्हमेंट केलं. काही अचिव्हमेंट केलं नाही. अहो तुम्ही विचार करा, पुढच्या वर्षी धर्मांतराला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. 70 वर्ष. मग या 70 वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर मग आपल्याला काय दिसतं. आता बरेच मुद्दे मांडून झालेले आहेत बऱ्याच लोकांचे, तर जे माहिती आहे ते मी बोलणार नाही. पण मी हे सांगू इच्छितो की गेल्या 70 वर्षामध्ये म्हणजे बघा, बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, त्यांच्यानंतर लिटिगेशनमध्ये गेली. मला वाटतं जवळजवळ 2015 पर्यंत खरी भारतीय बौद्ध महासभा कुठली यावर केस चालू होती, कारण 2 वेगवेगळ्या संस्था एकाच नावाने होत्या. शेवटी मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की जी संस्था माईंकडे गेली होती ती ओरिजिनल आहे. आणि मग खूप काही झालं. आता मात्र ते एकत्र येत आहेत जवळजवळ 65 वर्षानंतर असं मला समजतंय, आणि ते एकत्रित येऊन काहीतरी करत आहेत. पण आता ह्या 70 वर्षाच्या काळामध्ये काही बऱ्याच अशा गोष्टी झाल्या ज्या व्हायला नको होत्या. कुठल्या? तर मग प्रवास कुठून झाला की बुद्ध धम्माचा प्रवास हा आपण असा केलेला आहे की तो प्रस्थापितांचं अनुकरण करून कसा करता येईल तसा झालेला आहे. म्हणजे काय की पूजे अर्चेला खूपच महत्त्व आलं आहे. म्हणजे मग तुम्ही बुद्धवंदना तोंडपाठ पाहिजे, तुम्ही दर रविवारी किंवा दररोज विहारात गेलं पाहिजे, नाही जायला काहीच हरकत नाही. पण नुसतं तेवढंच करून भागणार नाहीये. तुमचं आचरण काय आहे? आचरण मला काय फार अभ्यास नाही माझा, पण माझं आकलन असं आहे की बुद्धाचा धम्म हा त्यागाचा आहे, त्यागाची विचारसरणी आहे. बुद्धाचा धम्म हा समानता शिकवतो. बुद्धाचा धम्म हा तुम्हाला नैतिकता शिकवतो, जी नाहीये दुसरीकडे. नैतिकता शिकवतो, आणि जी आहे ती कंडिशनल आहे. म्हणजे कसं की आता एखाद्या अबौद्ध किंवा बौद्धेतर इंटेलिजंट माणसाची तुम्ही जर बोलत असाल, मग तो सांगतो नहीं नहीं वो हमारे रिलीजन में भी है ना, कि वो बोलते हैं कि सब अच्छा करो, दूसरों से प्यार करो, सगळ्या चांगल्या गोष्टी आहे आमच्या धर्मात. मग ते वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्याला सांगतात की ह्या आमच्याही धर्मात आहे, त्यात वेगळं काय तुम्ही सांगता. वेगळं असं आहे की इतर धर्मांमध्ये नैतिकता जी सांगितली जाते ती समानतेवर आधारित नाहीये. ती समानतेवर आधारित तर नाहीच आहे. दुसरी गोष्ट ती कंडिशनल आहे. कंडिशनल म्हणजे कशी आहे, तर तुम्ही हे चांगलं काम करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, तर एक तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल, रिझर्व सीट एक. दुसरं काय की तुम्ही जर काय पाप केलं असेल तर ते पाप धुवून निघणार आहे. म्हणजे आपण बघतो की कुठे स्टॅम्पीड होतं, चेंगराचेंगरी होते, लोक मारतात, त्यांना असं वाटतं पाप धुवून नाही. पण त्याच्यात मेघ अशी आहे की तो पाप धुवायला गेलेला माणूसही स्वार्थी असतो. आता हे पाप धुवून गेलं, आता आपण मोकळे आहे दुसरे पाप करायला, नंतर जाऊ दे आपण. मग तुम्ही वेगवेगळ्या मंदिरांमध्ये बघा की एवढं सोनं आणि एवढं दान होतंय, म्हणजे देशात एवढं सोनं आहे आपल्या की मला वाटतं ते जर आपण सरकारी तिजोरीत जमा केलं ना तर शिक्षण आणि आरोग्य मोफत देता येईल, कर्जही मिटून जाईल, होय की नाही. पण तसं ते होत नाही, कारण तो भावनिक प्रश्न आहे. आणि त्यामुळे इतर धर्मांमधली नैतिकता आणि बुद्ध धम्माची नैतिकता याच्यात फरक हा आहे की धम्माच्या नैतिकतेमध्ये व्यवहार नाहीये, मी असं केलं तर मग देव मला असं करेल, हे नाहीये. ते अनकंडिशनल आहे. मी ते करतोय कारण ते चांगलं आहे, ते करावं लागेल, कारण त्यामुळे सगळ्यांचंच कल्याण होणार आहे. केवळ विशिष्ट काही लोकांचं किंवा काही एका समूहाचं
असं नाही, तर सगळ्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना समानतेने सगळे बेनिफिट्स मिळणार म्हणून ते करणार आहे. त्याला आपण सायकोलॉजीमध्ये प्युअर अल्ट्रुइझम म्हणतो. प्युअर अल्ट्रुइझम म्हणजे परोपकार नाही म्हणता येणार त्याला. प्युअर काय म्हणतो आपण अल्ट्रुइझम, मला मराठी शब्द नाही झाला. हा सर, हा सरांनी तुम्ही आहे ना सर कोल्हापूरच्या, मला आता आठवलं, कोल्हापूरच्या सभेमध्ये कॉन्फरन्समध्ये तुम्ही एका विषयावर बोलला होता. त्या विषयावर मी त्याचा संदर्भ घेणार आहे की मानसिक आरोग्य फार बिघडायला लागलं आहे आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्य. तर सायकोलॉजीमध्ये जे आहे, तुम्ही काय म्हणाल, निस्वार्थी सेवा, या निस्वार्थी सेवा, हा चॅरिटी, यू डोंट एक्सपेक्ट एनिथिंग इन रिटर्न. तुम्ही करायचं विसरून जायचं. आणि काही तर सायकोलॉजिस्ट असंही म्हणतात की बाबा द बेस्ट अल्ट्रुइझम इज वेअर द गिव्हर अँड टेकर आर एनॉनिमस. आपल्याकडे तसं नाही आहे. जाऊ द्या, मी पुन्हा कुठल्या याच्यावर ब्लेम किंवा टीका करत नाही. तर गेल्या 70 वर्षात हे असं झालेलं आहे की हा तिसरी डावे, उजवे आणि आंबेडकरवादी, त्यातले हे भक्त, ह्या भक्तांमुळे चळवळ काही पुढे जात नाही. उरलेली जी माणसं आहेत ना, जी भक्त नाही, त्यातली काही खरोखर आंबेडकर समजलेली माणसं आहेत आणि काही जे आहेत ती बावळट आहेत किंवा स्वार्थी आहेत. आणि ते बाबासाहेबांचा उपयोग कसा करता येईल, म्हणजे मला पद मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, किंवा माझे जे काही जे काळे धंदे असतील ते झाकण्यासाठी कसा मी माझ्या जातीचा, धर्माचा उपयोग करेल, जरा काय झालं की ॲट्रॉसिटी टाकेला, असे म्हणणारे लोक आहेत. आणि जी माणसं ज्यांचं वाचन झालेलं आहे आणि ज्यांना कळतं धम्म काय आहे, हे कळतं, बाबासाहेब कळतात, त्यांचं एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की ते जे बोलतात ते इतकं अकॅडमिक असतं, इतकं दुर्बोध असतं, दुर्बोध म्हणजे सामान्य माणसाला, की त्यांना ते कळतच नाही. तर आपल्याला मध्ये अशा काही कॅटेगरीज निर्माण करता येतील की ज्याच्यामुळे हे जे असं खाली पर्कोलेट कसं होईल. म्हणजे असं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बुद्ध अँड हिज धम्म हा जो ग्रंथ आहे, हा आपल्याला कंडेन्स करून त्याची बुकलेट करता येईल का सोप्या शब्दात. हां, किंवा माझं तर म्हणणं आहे अगदी बालवाङ्मयात आपण ते मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो की फक्त त्याचे की पॉइंट्स घेऊन पूर्ण विस्तृत न करता, व बुद्धाचं अहिंसेबद्दल काय मत आहे किंवा बुद्धाचं देवाबद्दल काय मत आहे वगैरे, असं छोटं असं करून ते जर आपण मुलांपर्यंत पोहोचलो तर खूप खूप मोठं काम होण्यासारखं आहे. तर गेल्या 70 वर्षात हे जी जुनी आव्हानं होती, डावे, उजवे आणि आंबेडकरवादी जे भक्त आहेत, आता नवीन काही आव्हानं आलेली आहेत धम्माच्या पुढे. मग ती काय आहेत, तर एक आहे LPG. आता LPG म्हणजे काय, गॅस सिलेंडर नाही. LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. म्हणजे असं झालंय की भौतिक पातळीवर जो माणूस बाबासाहेबांच्या काळात होता, म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर जी पिढी होती त्यांना जे ऑप्शन किंवा बाबासाहेबांनी खिडकी उघडली, त्याचा फायदा असा होता की तुम्हाला शिक्षण, नोकरी, ती पण सरकारी नोकरी, ही मिळत होती. आणि सरकारी नोकरीमध्ये सगळं काही इन रायटिंग ठरलेलं आहे की बाबा तुमचं स्केल काय असेल, बेसिक काय असेल, DA काय असेल, HRA काय असेल, तुमचं इन्क्रीमेंट किती असेल, तुम्हाला सगळं प्रमोशन कधी होईल, त्याचं इफिशियन्सी बार काय आहे, हे सगळं आहे. आणि जे प्रायव्हेटमध्ये होते त्यांनाही प्रोटेक्शन असं होतं की परमनंट नोकरी मिळायची. आज परिस्थिती अशी आहे की पूर्वी फक्त कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे प्रायव्हेटमधले लोक, त्यांचं भविष्य अंधकारात असायचं. आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही कितीही शिक्षण घेतलं, आपण खूप अभिमानाने सांगतो शिका, संघटित व्हा, आता तुम्ही नुसते शिकले तर काय उपयोग होत नाही आहे, कारण तुम्हाला नोकरीच नाही आहे. आणि तुम्ही दुसरं काही करायचं झालं तर एवढी मोनोपोलाइज करून ठेवलेली बाकीचे जे काही क्षेत्र आहेत की तिथे तुम्हाला
काही वाव ठेवलेला नाही आहे. तर आजची परिस्थिती ही आहे LPG मुळे आलेली. त्याला कसं तोंड द्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरं एक मोठं आव्हान जे आलेलं आहे ते आहे टेक्नॉलॉजीचं. टेक्नॉलॉजीचं जे आव्हान आहे ते असं आहे की आता तुम्ही म्हणजे माझ्या पिढीतले अनेक लोक आहेत की खूप चांगले आहेत, धम्म पाळणारे आहेत आणि नैतिक आहेत, वाचन चांगलं आहे, सगळं ठीक आहे. प्रॉब्लेम असा आहे की अहो ते मला मेल करा असं त्यांना सांगितलं. मला ते मेल करायला नाही जमत राव. नाही, शिकण्याला वय नसतं. आणि टेक्नॉलॉजी कशी आहे दुधारी शस्त्र आहे. टेक्नॉलॉजी जसं कॉर्पोरेट वापरतायत, व्यापारी वापरतायत, बाकीचे सगळे जे काही ह्या व्यवस्थेचे जे काही पिलर्स आहेत ते वापरतात, आपण का नाही वापरत आहे? म्हणजे आता थोडं एक साधं उदाहरण द्यायचं झालं की आता हे आपण बसलो आहोत गेले 2 दिवस, विचार करतो आहोत, फिजिकली बोलतो आहोत, याच्याऐवजी आपण डिजिटली व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा ऑनलाईन का नाही करत आहे? त्याच्यामुळे आपला खूप पैसा, वेळ आणि एनर्जी वाचणार आहे. आपण ते सुरुवात करा अशी माझी विनंती आहे. म्हणजे ठीक आहे वर्षातून एकदा भेटणं ठीक आहे, पण रेग्युलर टच मध्ये राहण्यासाठी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग का करून घेत नाही? आज तुम्ही आपल्या ज्या समोर जे लोक आहेत, बहुतेक जे आहेत जे ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग इतकं छानपणे करतायत, सोशल मीडियावर आपले जे समूह आहेत, जे लोक आहेत, त्यांचं आपण नेटवर्किंग का करत नाहीये? आता मी मागे पण सांगितलं होतं व्हॉट्सअपमध्ये एक असं ऑप्शन आहे की कम्युनिटीज निर्माण करा. म्हणजे समविचारी लोकांचे जे ग्रुप्स आहेत ते तुम्हाला एकत्र करता येतात. फक्त त्याला अट अशी आहे की ते ॲडमिन्सने ते करायला लागतं, मेंबरला ते करता येत नाही. मग असा एक अम्ब्रेला आपण जर डिजिटली केला तर आपल्याला फिजिकली पैसे खर्च करून एवढा लांब येऊन आणि एवढं हे काही गरज नाही आहे. इट इज फ्री, ऑलमोस्ट फ्री. म्हणजे इंटरनेटचा डेटा जाईल तुमचा. पण हे डिजिटल या गोष्टीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. अच्छा, आता हे झाले आपले. आणि हां, आता याच्यावर मी थोडक्यात हे सांगतो की आपल्याला काय करता येईल ह्या परिस्थितीमध्ये. आता जसं मी सांगितलं की एक तर हे टेक्नॉलॉजीचा आपण फायदा घेतला पाहिजे. दुसरं मला असं सांगावंसं वाटतं की आपल्याकडे जी माणसं फार गरिबीतून शिक्षण घेऊन नोकरी करून पुढे आली आणि चांगले आर्थिकदृष्ट्या चांगले ते सक्षम झाले, पण गेल्या 70 वर्षात पाहिलं तर त्यातून बरेचसे म्हणजे जवळजवळ निम्मे तरी असतील या लोकांची फक्त आर्थिक प्रगती आणि कुटुंबाचं भलं झालं आहे. आणि त्यांना असं काही कमिटमेंट नाही आहे की बाबा आपण आपल्या कमाईचा 5% म्हणजे 20वा हिस्सा दिला पाहिजे. आता बऱ्याच लोकांशी मी बोलतो ते म्हणतात कोणाकडे द्यायचा, लबाड आहेत सगळे. म्हणजे आता अरे म्हटलं नाही, असे काही लोक आहेत की जे खरोखर जेन्युइन आहेत. अरे मी त्यांना ओळखत नाही, बंगालमध्ये असतील, राजस्थानमध्ये असतील, पण आपण त्यांना ओळखत नाही, ते आपल्याला ओळखत. मग याच्यासाठी आपण त्यांचं नेटवर्किंग केलं पाहिजे. आता हे नेटवर्किंग कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि मग लिंक लँग्वेज काय ठेवायची? तर आपण मराठीत बोललो आणि तो बंगालीत बोलला किंवा मल्याळममध्ये बोलला तर काय उपयोग आहे? मग लिंक लँग्वेज इंग्लिश आहे की. आणि मग सहज त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मग आपण डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरू शकतो ना. त्यातून आपल्याला नॅशनल नेटवर्किंग जर केलं अक्रॉस स्टेट्स पॅन इंडिया तर आपल्याकडे एक काय म्हणतो प्रेशर ग्रुप आपण तयार करू शकतो. फक्त याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मर्यादा घालून घ्यावी लागतील. कारण कसं होतं की आजकाल काही नवीन दिसलं आणि मग लोकांना वाटतं हे पुढे जाऊन याला खूप महत्त्व येणार आहे, तर मग ते अगदी अनैतिक आयुष्य असणारी माणसं देखील पुढे येतात. आपल्याला ती ओळखता आली पाहिजे आणि त्यांना टाळता आलं पाहिजे. तर ही गोष्ट आपण केली तर आपण बऱ्यापैकी पुढे जाऊ शकतो. दुसरी एक गोष्ट की अकाउंटेबिलिटी किंवा ऑडिट ज्याला आपण म्हणतो ते आपण प्रत्येकाचं केलं पाहिजे. की आपण बौद्ध म्हणतो स्वतःला, तर आपण आचरण करतोय का?
हे प्रत्येकाने केलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येक वस्तीमध्ये झालं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हे झालं पाहिजे की यांचं अकाउंटेबिलिटी म्हणजे स्वतःची अकाउंटेबिलिटी की मी हे करतोय का आणि मग त्या करण्यासाठी मला काय केलं पाहिजे. दुसरं, अकाउंटेबिलिटी स्वतःचीच असून चालत नाही. मग ज्या माणसांना आपण निवडून देतो किंवा ज्या माणसांकडे आपण पैसा खर्च करतो, आज बघा झालंय असं की आपली गरीब परिस्थितीतून मध्यम वर्गात आलेली मंडळी जी आहे ना, खास करून सरकारी नोकरी असलेली किंवा चांगलं खाजगी कंपन्यात काम करणारी, त्यांच्याकडे पैसा आलेला आहे आणि ते अतिशय चंगळवादाकडे वळलेले आहेत. म्हणजे अगदी म्हणजे त्यांची पोरं म्हणजे एकदम त्याला काय म्हणतो आपण यपीस झालेली आहेत, अमेरिकन यपीस झालेली आहेत. त्यांना काही घेणं देणं नाही. आपलं एज प्रोफाईल बघा, या एज प्रोफाईलमध्ये एकतर माझ्या पिढीचे आहेत किंवा आणखी थोडेसे नवीन माणसं आपल्याला जोडायला लागतील. नवीन म्हणजे मुलं. आणि दुसरं स्त्रिया, महिला हे अजूनही असा वर्ग आहे की ते खूप वल्नरेबल आहेत. वल्नरेबल म्हणजे काय की खूप लवकर इन्फ्लुएन्स खाली येणाऱ्या अशा. आणि झालं असं की धर्मांतर केलेली पहिली पिढी, त्याच्यानंतर जन्मलेली दुसरी पिढी, हिच्यावर तिच्या आईचे जे संस्कार होते ते पूर्वाश्रमीच्या धर्माचे होते. आता या महिलेला, नवीन बौद्ध महिलेला जर धम्मच माहिती नाही तर ती ते सगळे रीतिरिवाज परंपरा ती पाळणारच आहे. आणि महिलांचं कसं असतं, बऱ्याच महिलांना, सगळ्यांना नाही, बऱ्याच महिलांना थोडेसे चांगले दिवस आले टेक्नॉलॉजीमुळे, खास करून गृहिणी ज्या असतील त्या. आणि त्यामुळे झालंय काय की घरातली कामं जी फिजिकल कामं कमी झाली. म्हणजे बटन दाबलं की मसाला, बटन दाबलं की पीठ दळून धुणं, बटन दाबलं, मला भरपूर वेळ मिळतोय. मग ह्या वेळेत करायचं काय, तर मग स्क्रीन आहे. हा, लॅपटॉप तर ते करू शकत नाही, मग मोबाईल आहे. मोबाईलवर काय, मग ते रील्स बघणार आणि मग ते किंवा मग टीव्हीवर ते सिरियल्स बघणार. मी सांगतो टीव्हीवर जे सिरियल्स येतात अत्यंत घातक आहेत ते. मी तर म्हणतो आपण काय बंदीची मागणी करू शकत नाही, पण निदान आपण आपल्या धम्मात टाळू शकतो. हा 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 ते करायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये एकतर स्टोऱ्या ज्या असतात त्या उच्चभ्रू सोसायटीच्या असतात आणि त्याच्यामध्ये जे काही संकट येतात त्या कुटुंबावर ते अंधश्रद्धेकडे जातात. म्हणजे काही बाबा बुवांकडे किंवा देवळात जाऊन नवस करतात वगैरे वगैरे वगैरे. त्याला एखाद्या संघाचा कार्यकर्ता म्हटलेला आहे, तो प्रत्येकाच्या घरात आहे. हा हा राईट ऑफकोर्स. मग तिथेच मी येतो ना की मग हे जे आहे की याच्यामुळे त्या ऑडियन्सवर, त्या महिलेवर किंवा घरातल्या लहान मुलांवर एक इनडायरेक्टली एक असा संस्कार होतो किंवा हा मग मी जर संकट आलो तर मी हा मंत्र म्हटलं पाहिजे किंवा हे या देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवळात गेलं पाहिजे किंवा परीक्षा असेल तर आपण काय जे काय आहे ते करायला पाहिजे. तर मग महिला आणि मुलं हे दोन मोठे कंपोनंट्स आहेत. कारण मुलगा वडिलांपेक्षा आईच्या खूप जवळ असतो इमोशनली, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे ह्या दोन घटकांना आपण विशेष लक्ष देऊन त्यांना धम्म समजून सांगायला पाहिजे किंवा ते ऑडिट आहे, धम्म ऑडिट, सेल्फ धम्म ऑडिट हे आपल्याला करता आलं तर फारच उत्तम होईल. त्याच्यात मेन गोष्ट अशी आहे की आपण जे काय करतो त्यातलं बरंच प्रस्थापितांचं अनुकरणच करतो. प्रस्थापितांचं अनुकरण करणं आपण थांबवलं पाहिजे आणि नवीन एक वेगळं डिस्कोर्स, एक वेगळं नॅरेटिव्ह आपल्याला तयार करायला लागेल. म्हणजे त्यात अनेक गोष्टी करायला लागतील. म्हणजे आता जसं आपण बसलो आहोत, एक वक्ता कोणतरी बोलतोय, बाकीचे सगळे ऐकतात आहे, ते संपल्यावर सगळे आपापल्या घरी निघून जात आहेत. ठीक आहे, वक्त्यांना बोलवा, कोणी एक्सपर्ट असेल कोणी तर बोलवा. 1 तास जर त्याला दिला असेल, अर्धा तास तो बोलेल, अर्धा तास इंटरॅक्शन ठेवा. बऱ्याचदा कसं होतं की वक्ता काय बोलला, समोरच्या मनात काही शंका असेल ती त्याला विचारता येत नाही. तर मग आणि असं जे गुरुकुल टाईप आहे त्यापेक्षा असं राऊंड टेबल करावं. पण आता एवढा मोठा राऊंड टेबल कुठून आणणार, मग सेमी सर्क्युलर करा. आणि हे उदासीन, ते जसं आमच्या नाशिकमध्ये कुंभमेळा होतो तेव्हा पंच आखाडा बडा उदासीन असा एक आखाडा आहे. उदासीन म्हणजे उंच स्थानावर बसलेला,
त्यांचं पहिलं स्नानाचं हक्क असतो. तर हे देखील प्रस्थापितांचं अनुकरण आहे. शिवाय आपण जे काही सत्कार, आता सरांनी खूप चांगले केले की ते पुष्पगुच्छ सगळं बंद केलं, खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे सत्कार वित्कार हे सुद्धा प्रस्थापित लोकांना जे काय आहे ते देखील आपण बंद केलं पाहिजे. आपण विचार ऐकायला किंवा एकमेकांना विचार द्यायला, इंटरॅक्शन करायला आलो ना, मग हे मानपान हे सगळं आपलं नाही आहे. आपला जो सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे तो म्हणजे विचार आहे. धम्मामध्ये विचारांना महत्व आहे. हा वैचारिक मार्ग आहे, फिजिकल नाही आहे. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काही मिळणार नाही. हा एक पेच आहे. शब्द वापरायचा झाला सरांचा तर हा एक पेच आहे की मग लोक लवकर तयार होत नाही. याच्यात काय फायदा आहे? आम्ही हे करू, मग याच्यात काय फायदा? कारण त्यांना ते समाधान मिळत नाही काही केल्याचं, किंवा आम्ही चांगलं वागू पण आम्हाला काय मिळू, लोकच नावं ठेवतात. अरे लोक नावं ठेवतात कारण त्यांची संख्या जास्त आहे, त्यांच्यावर परंपरेचा बडगा म्हणून बोलतात आहे. तुम्ही वेगळं करून दाखवा, तुमची संख्या हळूहळू वाढेल तर ते होईल. आता लोक असं का वागतात याचं एक थोडंसं 2 मिनिटात मी सांगतो. मॉडर्न सायकोलॉजी आणि न्यूरोसायन्स हे काय सांगतं की माणूस का वागतो, कसा वागतो. तर त्याचं म्हणणं असं की आपले जे काही 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 सेन्सेस म्हणजे डोळे, नाक वगैरे, त्यातून येणारे जे सिग्नल्स आहेत ते जेव्हा मेंदूत जातात तेव्हा तिथे ॲमिगडाला जो आहे तिथे ते एकत्रित होतात. आणि मग तिथे तो जो हिपोकॅम्पस आहे त्याच्यामार्फत आता ह्या सिग्नल्सचा अर्थ काढून काय करायचं, कसं वागायचं हे जातं फ्रंटल कॉर्टेक्समध्ये. आता नवीन शोध लागलाय प्री फ्रंटल कॉर्टेक्स. आता फ्रंटल कॉर्टेक्समध्ये किंवा प्री फ्रंटल कॉर्टेक्समध्ये काय असतं, तर तुमचं नॉलेज असतं, तुमचं एक्सपिरियन्स असतं. म्हणजे तुम्ही दुसरीकडून घेतलेलं जे काही वाचनातून असेल, संस्कारातून असेल, किंवा आणखी काही तुमचे जे काही एक घट्ट बिलीफ तयार होतो ते तिथे आहे. आणि मग तिथून सिग्नल जातो त्या विशिष्ट अवयवाला की तू असं कर, म्हणजे इथून पळ किंवा त्याला मार किंवा जे काही आदेश आहे तो. आता गंमत अशी होते कधी कधी की हा जो ॲमिगडाला आहे हा काय करतो की जर रोजचं काम असेल तर तो ते सेन्सेशन्स तिकडे पाठवतच नाही. तो परस्पर निर्णय घेऊन त्या अवयवाला आज्ञा देतो की तू हे कर. आणि म्हणजे त्याचं एक उदाहरण साधं द्यायचं म्हणजे तुम्ही कार चालवताना प्रत्येक वेळी तुम्ही आता मी फर्स्ट गिअरमध्ये चाललोय, मग आता सेकंड गिअरमध्ये, मग आता किती स्पीड झाला मी थर्ड गिअर टाकतो, असं नाही. तुम्ही तर सवय एकदा झाली ना की त्याचा विचार न करता तुम्ही कार चालवताना तुम्ही कोणाशी बोलू शकता किंवा म्युझिक ऐकू शकता, वेगवेगळे बघू शकता. तुमचं शरीर ते काम करत असतं आपोआप न कळत. आणि याला मग हॅबिट फॉर्मेशन म्हणतात. एकदा हॅबिट फॉर्मेशन झालं इट इज व्हेरी डिफिकल्ट टू चेंज. ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड म्हणतात. तर आता हे जे याला आता फिलॉसॉफिकल टर्म्समध्ये काय म्हणतात माहीत नाही, मी काय फिलॉसॉफीचा विद्यार्थी नाही, पण मग जाणीवा नेणीवा याच्यात ते बसतं की नाही मला माहीत नाही. तर मला हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आणखी एक उदाहरण देतो की प्रक्षिप्त क्रिया असं हा, पण सर ते माझ्यासारख्याला अवघड आहे ते समजणं. मराठीत आहे हो, तरी पण ते किती हे आहे ना, ते सोपं करून सांगायला लागेल. हा, तर बरोबर आहे ना. हा पण तो टेक्निकल शब्द आहे ना सर, रिफ्लेक्स ऍक्शन. हा, तर हे हॅबिट फॉर्मेशन जे आहे ना, हे हॅबिट फॉर्मेशन आपल्याला इंड्यूस करता येतं. म्हणजे चांगली वागणूक ही तुम्हाला इन्कल्केट करता येते. आणि ती एकदा जर तुम्ही केली तर तुमचं बौद्धिक फाउंडेशन जे आहे ते पक्क उभं राहतं. मग उद्या तुम्हाला इन्फ्लुएन्स करायला कुणीही जरी आलं तरी काही परिणाम होत नाही. उलट तुम्ही आणखी सबळ होऊन उत्तर देता की हे असं आहे. मग आता तिथे आपली कसोटी आहे की हे कसं तयार करायचं. माझ्याकडे रेडीमेड आन्सर नाही आहे. आपल्या समोर माझ्यासमोर बरेच बसलेले आहेत विद्वान, त्यांनी याच्यावर विचार करावा. आणि
हे जे हॅबिट फॉर्म हे तर अगदी थोडंसं मी थोडंसं वाचलेलं आहे त्याच्यामध्ये दिग्गनाग आणि धम्मकीर्तीचं पण हे म्हणणं आहे. म्हणजे 5व्या-7व्या शतकामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे. म्हणजे मग धम्म आणि सायन्स हे कसे समांतर आहेत, सेम आहेत, सारखेच आहेत, की सायन्स वेगळ्या पद्धतीने सांगतो आणि धम्म वेगळ्या पद्धतीने सांगतो, पण त्याचा उद्देश हा नेहमी प्रतिगाम्यांच्या विरोधात असतो. आणि म्हणून धम्माला नेहमी अडसर आलेले आहेत. आणि आपण सर्वांनी खरं तर सम्राट अशोकाचे खूप आभार मानले पाहिजेत, कारण इथे जवळजवळ गाडला गेला होता धम्म आणि त्याने इतर देशांमध्ये तो पसरवला, त्याच्यामुळे तो रिवाईव्ह करता आला. ते पण म्हणजे जेव्हा ब्रिटिशांनी ते सगळी खुदाई सुरू केली, एक्सकेव्हेशन सुरू केलं, त्यातून एक एक गोष्ट मिळाली. याचं एक खूप छान पुस्तक आहे, चार्ल्स ॲलन त्याचं नाव आहे, द बुद्धा अँड द साहिब्स. त्याने ब्रिटिश काळामध्ये धम्म कसा रिडिस्कवर झाला त्याच्यावर. तर आणि दुसरी गोष्ट, धम्म आणि सेक्युलरिझम असं जर म्हणायला याच्यावर विचार करायचा झाला, हे दोन वेगळे नाहीच आहेत. हे दोन वेगळे नाहीच आहेत. बिकॉज तुम्ही सम्राट अशोकाचे शिलालेख जर पाहिले तर त्याच्यामध्ये त्यांनी धर्मांतर केल्यानंतर त्यांचा जो प्रवास सुरू झाला आणि धम्माचा प्रचार सुरू झाला, शिलालेखांमध्ये त्यांनी हे स्पष्ट म्हटलेलं आहे की नुसतं बौद्ध भिक्खू नाही तर ब्राह्मणांशी चांगलं वागा. दिस इज सेक्युलरिझम. त्यांनी बदला नाही घेतला, की बदला घेणं ही बौद्ध किंवा धम्म परंपरा नाहीये, ही दुसऱ्यांची परंपरा आहे. म्हणजे गांधीजींचं काही गोष्टी नाही आवडल्या तर त्या गोळ्या घातल्या. गांधीजीच्या काही गोष्टी बाबासाहेबांनाही नाही आवडल्या, त्यांनी काय केलं, ॲनिहिलेशन ऑफ कास्टवर गांधीजींनी टीका केली. बाबासाहेबांनी त्यांचे एक एक मुद्दा खोडून काढून पुन्हा ते पुस्तक छापलं. याला म्हणतात सिव्हिलाइज्ड मॅन, जो बुद्धाला अभिप्रेत होता असं मला वाटतं. पण अजूनही बहुसंख्य लोकांपर्यंत हे नाही पोचलेलं आहे आणि त्यांच्या सोयीचं असल्यामुळे ते करतायत. मला तर असं वाटतं की ज्या धर्मामध्ये काही अन्याय होत असेल किंवा त्यांचं जे काही चाललं असेल जे चांगलं नाही आहे मानवतेच्या दृष्टीने, तरी ते करतात आहे. तर मला कधी कधी असं वाटतं की हे धर्माचे जे पुजारी आहेत हे नास्तिक असावेत, कारण त्यांना माहिती देव नाहीच आहे. बरं का, पण ते लोकांना सांगतात आणि लोक ऐकतात. बरं, लोकही कसे आहेत की त्यांना अवघड गोष्टी करायच्या नाही, सोप्या गोष्टी करायच्या आहेत, सोयीच्या गोष्टी करायच्या आहेत, काही अंग मेहनत करायची नाही आहे, किंवा मग कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा, जास्तीत जास्त पब्लिसिटी, जास्तीत जास्त हे सगळं कसं आराम कसा मिळेल हे. अहो तुम्ही बघा ना की पूर्वी बघा आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहेत आणि पायऱ्या चढून जावं लागायचं. आता झालंय असं की तिथे एस्केलेटर्स बसवलेले आहेत. एखादा अपंग असेल किंवा त्यांच्यासाठी लिफ्ट असेल हे मी समजू शकतो, पण आता झालंय असं की या नवीन LPG नंतर जी काय आर्थिक प्रगती झाली आहे आणि कन्झ्युमरिझम किंवा चंगळवाद वाढलाय, त्याच्यामुळे लोकांची वजनं वाढली आहेत, पायऱ्या चढता येत नाही, मग ते एस्केलेटरवर जातात. बघा, याला म्हणतात विकास, असं ते आपल्याला सांगतात. दिस इज डेव्हलपमेंट, दिस इज नॉट डेव्हलपमेंट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर प्रस्थापितांचं अनुकरण थांबवणं हे आपल्याला पहिलं काम करायचं आहे. नंतर एक पॅरलल डिस्कोर्स आपल्याला तयार करायचं आहे, पॅरलल नॅरेटिव्ह तयार करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला, माझी जी पिढी आहे ती आता नवीन काय करू शकेल वैचारिक असं मला वाटत नाही. ज्यांना कळलंय त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्याला सेल्यूट आहे आपला. पण येणाऱ्या पिढींमध्ये किंवा पिढ्यांमध्ये किंवा पुढच्या जनरेशनसाठी आपल्याला जर काही करायचं असेल तर महिला आणि मुलं यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे अगदी कोणाला राजकारणात इंटरेस्ट असेल तरी त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता पुढच्या लोकसभेमध्ये रिझर्वेशन येणार आहे महिलांना 33%. त्यांनी पास करून ठेवलं आहे, ते भात्यात बाण
राखीव बाण ठेवलेला आहे, तो बिल पास केलंय पण लागू नाही केलेलं आहे. खूप हुशार आहेत ते, आपल्यासारखं नाही आहे ते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. फक्त एक शेवटचा मुद्दा की सामाजिक काही खूप मोठं काही असं विपरीत किंवा आपल्याला नको असलेली गोष्ट असेल आणि त्याचा मुकाबला चांगला करायचा असेल सगळ्यांनी मिळून, तर मग काय करता येईल? तर पूर्वी बहिष्कृत करायचे. हां, एखादा महार जर जास्त बोलायला लागला, व्यवस्थित काम नाही, बहिष्कृत. मग सगळं त्याचं खाणं पिणं मग सगळं बंद. आज ते वाळीत टाकतात. आजही ते तितकंच धारदार शस्त्र आहे. मग आपण कोणाला वाळीत टाकायचं असं तुम्ही म्हणाल तर मी या प्रसंगी सांगू शकतो की हे जे कोणी लोक ही सिस्टीम चालवत आहेत, मग ते राजकारणी असो, फिल्म स्टार्स असो, ब्युरोक्रॅट्स असो, किंवा एखाद्या कंपनी किंवा व्यापारी असो, बिझनेसवाला असो, हे त्या ठिकाणी का आहेत? आपल्या खांद्यावर ते उभे आहेत. आपल्या म्हणजे सामान्य माणसांच्या खांद्यावर ते उभे आहेत. म्हणजे राजकारण्याला मतं मिळाली तर तो नेता होतो किंवा मंत्री होतो किंवा आमदार खासदार होतो. व्यापाऱ्याचं प्रोडक्ट्स विकलं गेलं तर त्याला नफा होतो, तो पैशाने मोठा होतो. मग आपल्याला काय करता येईल की आपण डायरेक्ट असं बॉयकॉट करा हे म्हणणं बरोबर नाही, पण निदान एखादा व्यापारी आपल्याला दिसतंय की हा उद्योगपती लोकांना फसवतोय. म्हणजे सुरुवातीला हे फुकट मिळेलो आणि नंतर तुम्हाला एकदा त्याची सवय झाली, बॉयकॉट करा. बरं, मी तुम्हाला सांगतो, आता गेल्या 2-4 महिन्यापूर्वी, आता AI चा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. तर पाश्चात्य देशात तयार केलेलं AI, याला तोडीसतोड AI कमी पैशात चायनाने निर्माण केलं, चीनने. पण ते चाललं नाही. का नाही चाललं? पाश्चात्य देशांनी बॉयकॉट केलं. ते कोणीच ते वापरायचं नाही. अहो, मग ते त्यांना हा विचार येऊ शकतो, आपल्याला काही नाही येऊ शकत. आपण असे राजकारणी असतील किंवा उद्योगपती असतील, कंपन्या असतील, व्यापारी असेल, कुणी जे कोणी, किंवा एखादा सेलिब्रिटी असेल, बरेच लोक, आणि याला जोडून एक अशी गोष्ट आहे की कन्झ्युमरिझम, याच्यावर अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे. आपल्याला हा चंगळवादी आपला मध्यम वर्ग आहे ना, आपण त्याला बळी पडतो. बऱ्याचदा लोक सांगतात नाही काय नाही, पोरगं मागते, काय करणार, पोराचे मित्र आहे, आणि त्याच्यामुळे होतंय असं की लहान मुलं असेल तर ते गप्प बसवण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देतात. बस बाबा तू, अरे 3 वर्षापर्यंत मोबाईल घ्यायचा नाही मुलाच्या हातात, अशा काही स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये आहे हा नियम. आणि मला वाटतं काही देशांमध्ये 14 वर्षाच्या आहे ना, ऑस्ट्रेलियात, आणि 14 वर्षाचा होईपर्यंत सोशल मीडिया अकाउंट काढता येणार नाही असं आहे. पण का? तर त्याच्यातून रेडिएशन निघतंय ना. या रेडिएशनवर एका संशोधकाने, तो वारला आता 2-3 वर्षापूर्वी, रॉबर्ट स्पेकर असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर तो 3 वेळा नोबेल प्राईजसाठी नॉमिनेट झाला, पण त्याला नोबेल प्राईज दिलं नाही. का? त्याच्या संशोधनाने असं पुढे आलं की याच्यातून निघणारं जे रेडिएशन आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जे आहेत, ते अतिशय डॅमेजिंग आहे. यू आर स्विमिंग इन द रेडिएशन सी, असं त्याचं निष्कर्ष होता. तर त्याला नोबेल प्राईज तर नाकारलंच, पण त्याचा कुठेच काही उल्लेख नाही. तर ही इतकी सिरियस गोष्ट आहे. म्हणजे जोपर्यंत माणसं पटापट मरत नाही तोपर्यंत तो विषय किंवा जे कोणी सिस्टीम चालवतात ते कन्सिडरच करत नाही. तर ही जी गोष्ट आहे, सॉरी माझा वेळ झाला आहे. तर हा शेवटचाच मुद्दा होता की आपण अगदी शांतपणे, पीसफुली अशा लोकांचं प्रॉडक्ट घेणं बंद करू शकतो, अशा नेत्यांना मत देणं बंद करू शकतो. बाकीचं पॅरलल आपलं जे काय ते चालू राहील, पण या गोष्टींवर आपण बरंच काही करू शकतो. त्यासाठी आपल्याला मूलभूत एक गोष्ट चेंज करणं आवश्यक आहे. ते केल्याशिवाय काय होणार नाही. ते म्हणजे आपले विचार करायची पद्धत बदलली पाहिजे, धम्माच्या पद्धतीने विचार केला पाहिजे.
इतर गोष्टीमुळे नाही. आणि प्रस्थापितांचं अनुकरण थांबवलं पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. आणि समजा काय माझ्या बोलण्याबद्दल एखाद्या मुद्द्याचं तुम्हाला पटलं नसेल तर तुम्ही विचार करायचे त्याच्यावर, लगेच रिजेक्ट करू नका. थँक्यू.